नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी इतिहास, पाठ 10वा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 46वर स्वाध्यायातील पहिला प्रश्न पहा. म्हणजे काय? यातील पहिला, चौथाई. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशातून महसुली उत्पन्नाच्या 1/4 भाग गोळा करण्याचा जो हक्क असतो त्याला चौथाई असे म्हणतात. दुसरा आहे सरदेशमुखी. कोणत्याही सत्तेला अन्य प्रदेशात जो महसूल जमा होतो त्या महसुली उत्पन्नाच्या 1 भाग वसूल करण्याच्या अधिकाराला सरदेशमुखी असे म्हणतात. प्रश्न दुसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. यातील पहिला, बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता. श्रीवर्धन. दुसरा, बुंदेलखंडात याचे राज्य होते. तर बुंदेलखंडामध्ये छत्रसाल राजाचे राज्य होते. या ठिकाणी बाजीरावांचा मृत्यू झाला. उत्तर आहे मध्य प्रदेशातील रावेरखेडी या ठिकाणी बाजीरावांचा मृत्यू झाला. चौथा, पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला. चिमाजी अप्पाने यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला. प्रश्न तिसरा, लिहिते व्हा. यातील पहिला आहे कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. त्याने महाराणी ताराबाईची बाजू घेऊन शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले केले. त्यामुळे त्याच्यासमोर कठीण परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीमध्ये शाहू महाराजांनी बाळाजीला कान्होजी आंग्रेविरुद्ध पाठवले. बाळाजीने युद्ध टाकून मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहू महाराजांकडे वळवले. यानंतर दुसरा आहे पालखेडची लढाई. बादशहाने मराठ्यांना दक्षिणेच्या मुघल सुभ्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार दिले होते. याला निजाम उल मुल्क याचा विरोध होता. त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला. बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवले. त्याने निजामाचा औरंगाबाद जवळचा पालखेड येथे पराभव केला. तेव्हा निजामाने मराठ्यांचा चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला. हीच पालखेडची लढाई होय. यानंतर तिसरा आहे बाळाजी विश्वनाथ. शाहू महाराजांची मुघलांच्या कैदेतून मुक्तता झाल्यावर त्यांनी बाळाजी विश्वनाथ भट याला पेशवा केले. बाळाजी मूळचा कोकणातील श्रीवर्धन गावचा. तो कर्तृत्ववान व अनुभवी होता. शाहू महाराज हेच मराठ्यांच्या राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून देऊन अनेक सरदारांना त्याने शाहू महाराजांकडे वळवले. इसवी सन 1720मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. यानंतर पुढचा आहे पहिला बाजीराव. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाजीराव पहिला याची इसवी सन 1720मध्ये पेशवेपदी नेमणूक केली. पेशवेपदाच्या 20 वर्षाच्या कालावधीत त्याने मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार घडवून आणला. त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदाराची सनद मिळवली. बुंदेलखंडावर वर्चस्व मिळवले व वसईचा किल्ला जिंकून घेतला. इसवी सन 1740मध्ये पहिला बाजीराव यांचा मृत्यू झाला. यानंतर स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न चौथा, कारणे लिहा. यातील पहिला, मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण झाली. उत्तर, मुघलांच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेल्या छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला. त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला
व स्वतःच राज्याभिषेक करवून घेतला. ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली. त्यामुळे मराठेशाहीत स्वतंत्र 2 राज्ये निर्माण झाली. दुसरा प्रश्न. आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. उत्तर. औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला. दक्षिणेत असलेला शहाजादा आजमशहा गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे निघाला. आजमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह होईल. यांच्यातील संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल. म्हणून आजमशहाने छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली. प्रश्न तिसरा. दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. उत्तर. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती. तिला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमणांची भीती होती. आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही ही सत्ता आतून पोखरली गेली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती.